नमस्कार मैत्रिणींनो, मी आज करणार आहे हिरवी मिरचीचा खरडा आणि डाळीची भाजी आहे बरं का. आता हे केल्यात चपात्या. आता तुम्ही म्हणाल चपात्या किती केल्यात, पण मोजून या 5च चपात्या आहेत मैत्रिणींनो. कारण नवरात्र 2 खातो, पोरगं 2 खातं, एक शिल्लक टोपल्यात राहते. पण जास्त जाड होईल म्हणून एक छोटी केली मी. पण आमच्यात असे एकावर एक ठेवलेली नाही चालत, चपाती अशा पसरून लागतात, कडक लागतात त्यांना चपात्या. आणि आता मी लागली खरडा करायला. तुम्हाला मी दाखवते हिरवी मिरचीचा खरडा मैत्रिणींनो, मी कसा करते ते. आणि तुम्ही पण असाच करून बघा, खूप छान लागतो. ज्यावेळेस कधी कमी भाजी असेल आणि तुम्ही म्हणता नेहमी तुमच्यात खरडा असतो का, तर हो मैत्रिणींनो, आमच्या घरात कायम खरडा असतो. संपला म्हणलं की थोडा कमी पण मी करून ठेवते. कारण माझ्या नवऱ्याला पण खरडा आवडतो, माझ्या मुलाला पण आवडतो आणि मला पण आवडतो. भाजी तर असतेच, पण थोडंसं तोंडी लावायला बरं वाटतं आणि खायला पण चांगला लागतो मैत्रिणींनो. आता मी तुम्ही म्हणसाल की बाबा, आणि मी पिकलेले जरी मिरची असेल तरी पण टाकत असते ह्यातमध्ये, छान लागतं खायला. आणि कसं बारीक गॅसवर भाजायचं व्यवस्थित, म्हणजे तिखट लागत नाही जास्त. म्हणजे चला आज तुम्हाला मी खरडा दाखवतीच. डाळीची आमटी आहे थोडीशी, ह्यानी काय थोडासा खरडा आणि दूध खातेत संध्याकाळी. तर तुम्ही म्हणू नका की उद्या व्हिडिओ सोडला की रात्रीचा उद्या, कारण कसं झालंय आता मला कामं भरपूर आहेत साड्यांची. जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवते. थोडंसं समजून घ्या मैत्रिणींनो. जसं मला वेळ भेटेल ना तसं मी बनवते, 4 मिनिटाचा 5 मिनिटाचा, आणि मी सोडते. कारण अजून कामं आहेतच भरपूर साड्यांची, त्याच्यामुळे मला नवजुनं पण काय बनवून दाखवता येईना. थोडंसं तेल ओतून घ्यायचं, म्हणजे मिरचीला तेल लागतच नाही, तेलाशिवाय मिरची व्यवस्थित भाजत नाही. बघा दिसते का तुम्हाला. आणि हिरवी मिरचीचा खरडा आपल्या घरात केला ना तर दुसऱ्यांच्या घरात बरोबर ठसका जातो बघा, ते ठरलेलंच असते. आणि आपल्या घरात खरडा, हिरवी मिरचीचा ठेचा किंवा खरडा बी म्हणतात आणि ठेचा पण म्हणतात मैत्रिणींनो ह्याला. पण ज्यावेळेस आपण आपल्या घरात करतो ना त्यावेळेस बरोबर दुसऱ्याला ठसका लागतो आणि ते ओळखून घेतात की ह्यांच्या घरात आज हिरवी मिरचीचा ठेचा केलेला दिसतोय. आता भाजलेत त्या मैत्रिणींनो. आता मी बघा 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकून घेते. लसूण पण ह्यात टाकून घेत असते. आणि थोडंसं शेंगदाणा पण ह्यातच टाकून घ्यायचं मैत्रिणींनो, 2-4, म्हणजे जास्त नाही टाकायचं शेंगदाणा, आता तिखटपणा त्याचा हे होतो. आणि काढताना थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी जिरी टाकायची. खूप छान होतं मैत्रिणींनो. मी तुम्हाला झालं की दाखवतीच. आता या भाजल्यात मिरच्या बघा, दिसले व्यवस्थित. मला आता मी उकळीत काढल्यानंतर दाखवते. का एवढे मिरची आहेत तुम्हाला दिसते का, कॅमेरा दिसते. एवढं मीठ टाकून घेते यातमध्ये. दणकारा उठतो मिरची भाजल्यानंतर मैत्रिणीनं. झालाय मैत्रिणीनं खरडा. आता ह्या वाटीत काढून घेते मी. आणि आत्तापेक्षा ना सकाळ खायला चांगला लागतो मैत्रिणीनं मुरल्यावर. आता जरा थोडासा तिखट लागतो, मी उकळीत बारीक करून घेतलाय, मिक्सरवर नाही करत मी. आणि ह्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे तिखट लागत नाही अजिबात. थोडीशी जिरी, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणा, लसूण. तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा खूप छान लागतो खायला. आणि कधी मध्ये बरा वाटतो हे, कारण भाज्या तर खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो ना, त्याच्यामुळं कधीतरी आपल्या करायचा खरडा. मस्त भाकरी किंवा मग कुणाला चपाती आवडत असेल तर चपाती बरोबर, पण मला तर चपाती नाही आवडत, मी भाकरीच खाते. आणि मी आता संध्याकाळी जेवत नाही, त्याच्यामुळे मी त्या दोघांपुरत्याच चपात्या केल्यात. ही बघा झाला खरडा. मला सांगा मैत्रिणींनो कमेंटमध्ये कसा झाला आहे ते, आणि तुम्ही पण करून बघा. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.